मला डिप्रेशनबद्दल मला कमेंट्स आल्या होते की ताई तुझं डिप्रेशन कसं, म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते डिप्रेशनबद्दल. तर त्याविषयी मला स्वतः DM पण आलेले आहेत आणि कमेंट्स पण आलेले आहेत की ताई डिप्रेशन म्हणजे असं बऱ्याच लोकांना माहीत नाही डिप्रेशन म्हणजे कोणता आजार आहे, नेमकं काय आहे. की मला पण ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. ज्यावेळेस मला स्टार्टला ते झालं त्यावेळेस माझं डोकं जड यायचं, मी झोपूनच राहायचे, कुठली कामं करत नव्हते. जे माझ्याबरोबर जे घडलंय ते मी तुम्हाला सांगते. आणि मग एक दिवस दवाखान्यात गेलो तर ते डॉक्टर बोलले की सायकेट्रिस्ट डॉक्टरला दाखवावं लागेल तुम्हाला. MRI केली, सगळे ECG केले, CT स्कॅन केलं, पण कोणत्याही रिपोर्टमध्ये काही येत नव्हतं. त्याच्यामुळं विश्वास पण कोण ठेवत नाही की हिचं काहीतरी दुखतंय किंवा हिला काहीतरी आहे. कारण रिपोर्ट तर नॉर्मल येतात आणि त्रास तर एवढा भयानक होतो ना की असं वाटतं आत्ता जीव निघून जाते की काय माहिती. मी 8-8 दिवस झोपेसाठी त्रस्त व्हायचे. मला झोपच लागत नव्हती 8-8, 10-10 दिवस. मी झोपेसाठी व्याकुळ व्हायचे, पण मला झोपच येत नव्हती. मग परत एक दिवशी मला असं समजलं की शिर्डीला सायकेट्रिस्ट डॉक्टर चांगले आहेत आणि ते आमच्या करमाळ्याचे डॉक्टर इथं पण इकडं शिफ्ट आहेत. मग मी गेले शिर्डीला, मग त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. तेव्हा मग मला समजलं, तर डॉक्टर बोलले मला की तुमच्या आयुष्यात भूतकाळात जे काही घडलंय ना ते मला सगळं सांगा, तरच तुमचा मी इलाज करू शकतो. मग जेव्हापासून माझ्या लग्नापासूनची सगळी मी पूर्ण स्टोरी त्या डॉक्टरांना सांगितली. सांगता सांगता अक्षरशः मी रडले पण त्या डॉक्टरांच्या समोर. मग ते डॉक्टर काय बोलले, तेव्हाच माझं 30% मन हलकं झालं होतं त्या डॉक्टरांपाशी बोलले त्यावेळेस. मग त्यांनी जे गोळ्या औषधं दिली हे केलं. आता कमीत कमी 5 वर्ष झालं असेल त्या गोळ्या, हे मला भरपूर गोळ्या होत्या. मग त्यातल्या कमी करत 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 गोळ्या, जशी माझी तब्येत सुधरण, जसं मला बरं वाटेल ना तसं तसं आम्ही गोळ्या मी बंद करत करत फक्त आता एक गोळी आहे, रात्रीची झोपेची गोळी आहे. ती गोळी जर नाही ना घेतली तर मला झोप येतच नाही. म्हणजे आली तरी दुसऱ्या दिवशी खूप त्रास होतो, डोक्यात झटके हे बसतात. त्याच्यामुळं मला ती गोळी घेणं खूप गरजेचं आहे. परंतु तो असा डिप्रेशनमधले जे 2-3 वर्ष असले मधले एवढे भयानक गेले माझ्यासाठी. कधी जीव देण्याचा 2-3 वेळा मी प्रयत्न केला किंवा मग त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी मी असे मार्ग निवडले की जिथं 4-5 माणसं असतील अशा ठिकाणी. म्हणजे मी नर्सरीत कामाला, नंतर परत नर्सरीमध्ये गेले होते की तिथं 4-5 बाया असतील कामाला, तिथं मन रमल. काही दिवस पालक काढायचं काम केलं. ते मुंबईला ट्रान्सफर करायचे पालक. मग तिथं पण पालकात बाया होत्या. मग तिथं पण बोलून हे करून माझं मन विरंगळून जायचं. मी त्यावेळेस पुन्हा सोडलं, कारण पुण्यात खूप एकटं राहायचं, हे करायचं म्हणून थोडं पुण्यातच पण शेती साईडला गेले होते मी राहायला. आणि मी रूम पण अशा ठिकाणी घेतली, फ्लॅटवर नाही घेतली रूम. मी रूम घेतली होती चाळीमध्ये, कारण चाळीमध्ये सगळे असे लोक मिळून मिसळून राहतात, एकमेकांना बोलतात. मग तिथल्या घरी असलं की त्या चाळीमधल्या बायका ह्या बोलायला असायच्या मला, त्यांच्यात माझं मन रमायचं. आणि कामावर गेलं तर कामावरच्या बायका असायच्या. मग असं आपली मेंटली चांगली राहते लोकांमध्ये राहिलं. आणि एकटं राहिलं की तेच विचार येतात. त्याच्यासाठी मी कामसुद्धा चेंज केलं होतं माझं. आणि अशा प्रकारे मी तो बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. परंतु खरं तर आपल्या आजूबाजूचं जे वातावरण असतं ना ते जास्त इफेक्ट करतं आपल्यावरती, की आपण कसं राहायचं, काय करायचं. आपण जर लोकांमध्ये राहिलो तरच आपण बरं होऊ शकतो त्यातून, असं मला तरी वाटतं. आणि हे डिप्रेशन वगैरे जो काय आहे ना तो काय आपला शारीरिक रोग नाही आहे. जे आपल्या आयुष्यात आलेले जी नालायक लोक असतात ना त्यांच्यामुळं घडलेलं आपल्याला तो डिप्रेशनचा आजार झालेला असतो. की माझ्या भूतकाळात काय झालेलं असेल ते मी तुमच्यासोबत शेअर पण केलेले. त्या लोकांचा विचार करून करून डॉक्टर कसं बोलले मला की जसं तुमचं शरीर थकतं काम करून करून, तसं विचार करून करून तुमचं मन पण थकतं. मग मनाचा पण इलाज झाला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी मी शिर्डीची ट्रीटमेंट घेतली होती आणि त्याच्याने मी बरी झाले. तरीही मला अजून एक गोळी चालू आहे, माहीत नाही कधी बंद होईल. परंतु मी ती गोळी घेते आणि मी पूर्णतः त्याच्यातून सावरलेली आहे. आता बऱ्यापैकी मी काम वगैरे करू शकते, राहू शकते. पहिली अशी मेंटॅलिटी नव्हती माझी की मी झोपले तर तिथं दिवसभर घरातून उठत नव्हते, कुठलंही काम करत नव्हते. इतकी भयानक परिस्थिती झाली होती माझी. बस.